बोरकरांचा रामायणाशी असणारा घरोबा आणि त्यांच्यावरच्या काव्यसमीक्षेचं संपादन कार्य करताना झालेला त्यांचा जो सखोल अभ्यास आहे याचं प्रत्यंतर त्यांच्या लेखातून आपल्या सगळ्यांना आलेलं आहे. मग तो रामायणाचा जीवनानुभव असो, त्यांची अनुभूती असो, त्यांची वेगळी काव्यदृष्टी असो, त्यांच्या काव्यातली आत्ममग्नता असो, त्यांची थोडी वेगळी प्रेमकविता असो, त्यांच्या कवितेत झालेलं निसर्गाचं मानुषीकरण असो, त्यांच्या काव्यातील प्रतिकात्मता, संगीतात्मकता, त्यांच्या काव्यातलं मन आणि शरीर यांच्यात नसणारं द्वैत, अशा अनेक मुद्द्यांचा उहापोह समर्थपणे या निबंधात झालेला आहे. अनुजा जोशी पेशाने डॉक्टर आहेत व तडखोडकरांसारख्या किंवा माझ्यासारख्या त्या काही रेग्युलर म्हणजे विद्यापीठीय समीक्षक नाही आहेत. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे, वेगळ्या दृष्टीनं त्यांनी पाहिलेला आहे. मी या दोघांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. शंकर रामायणांचा काव्यकर्तृत्वाचा विचार करीत असताना ज्या कालखंडामध्ये त्यांनी या काव्यनिर्मितीला सुरुवात केली त्याचा थोडासा विचार करणं आवश्यक ठरतंच. कारण फार प्रदीर्घ काळ काव्यलेखन करणारे ते कवी आहेत. 50 ते 60 वर्ष एखादा कवी काव्यलेखन जेव्हा करतो तेव्हा त्याच्या काव्यामध्ये आपसुकच स्थित्यंतरं होत असतात. ती अतिशय लक्षणीय अशी स्थित्यंतरं आहेत. आणि या स्थित्यंतराचा संबंध जो आहे तो रामायणाच्या पिंडधर्माच्या विकासाशी देखील आहे. कारण तो कवी 20ती कविता निर्माण करतो, 50ती करतो आणि 70ती निर्माण करतो कविता. आणि स्वाभाविकच तो पिंडधर्म 20तला जसा आहे तसा राहूच शकत नाही. त्याच्यावर निरनिराळ्या प्रकारचे आघात होतात, निरनिराळ्या प्रकारचे विचार, त्यांचं विकसन त्याच्या मनातलं होतं आणि म्हणून त्या पिंडधर्माच्या विकासाशी देखील त्यांच्या कवितेचा संबंध आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक नैसर्गिक विकास त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जो झालेला आहे त्या विकासाशी आहे. आणि इतकंच नाही तर या 50-60 वर्षामध्ये जी बदलती अशी वाङ्मयीन परिस्थिती आहे आणि विशेषतः महाराष्ट्रातली काव्याच्या संदर्भातली जी काही अभिरुची आहे त्या अभिरुचीमध्ये देखील विलक्षण अशी स्थित्यंतरं झालेली आहे. तर या सगळ्यांचा संबंध रामायणाच्या या प्रदीर्घ काळ लिहिलेल्या कवितेशी आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि जेव्हा सुरुवात केली रामायणांनी कविता लिहायला, खरं म्हणजे त्यांनी फार आधी कविता लिहिलेली आहे. 1937 साली म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी कविता लिहिली. म्हणजे काव्यलेखनाचं जे वेळ आहे रामायणांचं ते फार लहानपणापासून आहे. आणि जेव्हा सामान्यतः चांगली कविता एखाद्या कविता लिहिता याला सुरुवात होते तेव्हाचा जर कालखंड आपण लक्षात घेतला तर तो 1940-45चा कालखंड आहे की जेव्हा काव्यामध्ये 2 मुख्य प्रवाह होते. एक म्हणजे नवकाव्याचा प्रवाह, ज्याला आपण मर्ढेकरांचा, मुक्तिबोधांचा, विंदा करंदीकरांचा प्रवाह असं म्हणू. म्हणजे एक नवकाव्य परंपरा आणि दुसरी म्हणजे भावजीवी परंपरा. मंगेश काळेंनी सांगितले की भावजीवी परंपरा ही प्रत्येक काळातच असते आणि प्रत्येक काळात ती अत्यंत लोकप्रिय म्हणजे पॉप्युलर अशी काव्यपरंपरा असते. आपण रामायणांचा जर विचार केला तर नवकाव्य परंपरेशी त्यांचं काही फारसं सूत जुळलेलंच नाही आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांचं सूत जे जुळलेलं आहे ती मराठी काव्यातली जी भावजीवी परंपरा किंवा भावकाव्यासारखी लिहिणारी अशी जी परंपरा होती त्याच्याशी जुळलेलं आहे. मग त्याच्यातले मुख्य कवी कोणते तर अनिल असो, कुसुमाग्रज असो, बोरकर असो, ना. ग. देशपांडे असो, उशी रेगे असो, त्यांच्या कवितेशी कुठेतरी नातं रामायणांच्या कवितेशी जुळतं. मग अनिलांची भावव्याकुळता असो किंवा कुसुमाग्रजांची प्रेमनिष्ठा असो, प्रेमजाणीव असो किंवा क्रांतिनिष्ठा असो, बोरकरांचं निसर्ग प्रेम असो किंवा उशी रेग्यांचं रतिभाव चित्रण असो, या सगळ्यांशी त्यांचं नातं जुळतं. आणि म्हणून कुसुमाग्रज, बोरकर, रेगे ही जी काही परंपरा आहे ती त्यांना आदर्शवत
वाटली असावी. आता रेग्यांविषयी जरी त्यांच्या मनात आकर्षण असलं, कारण रेग्यांची प्रस्तावना त्यांच्या त्या पहिल्या कविता संग्रहाला आहे, तरी रेग्यांची जी मनोप्रवृत्ती आहे त्याच्याशी रामायणाचं फारसं काही जुळण्यासारखं नव्हतं. म्हणजे जुळणारच जर असेल तर ते बोरकर पाडगावकरांची जी परंपरा आहे त्या परंपरेशी त्यांचं नातं जुळतं. आणि असं म्हणता येईल की त्या काळातली कविता म्हणजे याही परंपरेचा थोडा फिका आविष्कार म्हणजे रामायणाची कविता आहे. तो सगळा कालखंडच जर आपण लक्षात घेतला भावकवितेच्या संदर्भामध्ये तर अत्यंत धूसर भावविश्वाचा असा तो कालखंड आहे. म्हणजे एकीकडे नासी फडके उताराला लागलेले आहेत, पण तरी देखील त्यांच्या कादंबऱ्यांची मोहिनी तरुण वर्गावर पडलेली आहे. या कादंबऱ्यातल्या नायकाशी कुठेतरी आपलं मन जुळवण्याचा नवे कवी प्रयत्न करतायत. हळवं धूसर कातर असं भावविश्व त्यांच्या मनामध्ये आहे. तेव्हा कातर वेळ हा जो संग्रह आहे, जो अधिकृतपणे त्यांचा पहिला त्यांचा बालकविता संग्रह आहे, पण प्रौढ कविता संग्रह आपण ज्याला म्हणू, त्यातला पहिला कातर वेळ आहे. तर हा त्यांच्या कवितेचा पहिला टप्पा आहे. तर या भावविश्वाचं प्रतिनिधित्व त्यांची कविता करताना आपल्याला दिसतं. तिच्यातलं जे अनुभवविश्व आहे ते अत्यंत सीमित असं अनुभवविश्व आहे. आणि राष्ट्रीय सामाजिक काही देशातलं जे काही वास्तव होतं त्या वास्तवापासून तर ती फारच दूर आहे असं आपल्याला दिसते. म्हणजे या कवितेमध्ये आहे तरी काय, तर आपल्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये थोडी वरवरची अशी प्रेमानुभूती आहे. ती फार सखोल आहे असं देखील आपल्याला दिसत नाही. ते आता गोव्यातच होतं आणि गोव्याचा विलक्षण निसर्ग जो आहे त्या निसर्गाची अनुभूती त्यांच्या कवितेत जाणवते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ईश्वर, मृत्यू, दुःख इत्यादीच्या चिंतनातून येणारी जी काही अनुभूती आहे ती अनुभूती या पहिल्या कविता संग्रहामध्ये आपल्याला जाणवते. आणि कुठल्याही कवीच्या काव्याचं दर्शनी वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या कवितेतलं जे काही आशय विश्व असतं ते किंवा अनुभूती विश्व. आणि या विश्वाचा जो आधार असतो तो म्हणजे कवीचं स्वतःचं व्यक्तिमत्व. म्हणजे कवितेच्या संदर्भात देखील एक साधं सूत्र आहे की जसं व्यक्तिमत्व असतं तशी त्याची कविता असते. आणि हे व्यक्तिमत्व आपण जर शोधलं तर ते अत्यंत अंतर्मुख, आत्ममग्न, धूसर भावविश्वामध्ये रमणारं, दुःखानं व्याकुळ झालेलं असंच आपल्याला दिसतं. पण असं जरी असलं तरी अनेकानेक संघर्षातून येणारी जी काही भावानुभूती असते ती भावानुभूती या पहिल्या संग्रहात तरी दिसत नाही. म्हणजे अंतःकरणात निर्माण होणारा जो विलक्षण असा भावना कल्लोळ हवा असतो कवितेसाठी, तो भावना कल्लोळ या कवितेमध्ये दिसत नाही. उलट त्यांची ही कविता या कालखंडातली पूर्वसुरींच्या आणि समकालीन कवींच्या अनुसरणामध्ये रमलेली आहे असं आपल्याला दिसतं. या कालखंडामध्ये आपले पूर्व समानधर्मे कवी कोण आहेत याचा शोध रामायणाची कविता घेताना आपल्याला दिसते. आणि त्याच्यामुळे असं म्हणता येणं शक्य आहे या पहिल्या टप्प्यावरच्या कवितेच्या संदर्भामध्ये की थोडी आत्मनिष्ठ कविता लिहिण्यापेक्षा जरा परनिष्ठ कविता ते लिहिता येते काय असं आपल्याला वाटतं. त्याच्यामुळे काहीशी जी कवीच्या वाट्याला नेहमी या परनिष्ठ कविता लिहिण्याच्या प्रकारामुळे आत्मवंचना जी वाट्याला येते ती आत्मवंचना त्यांच्या वाट्याला आलेली आहे. म्हणजे आपल्या अनुभूतीचे आकार शोधण्यापेक्षा इतरांच्या कवितेत काय चाललेलं आहे ते आपल्या कवितेत कसं आणता येईल असा प्रयत्न या कालखंडामध्ये ते करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे त्यांच्या या काळातल्या ज्या काही कविता आहेत त्याच्यामध्ये त्यांनी वापरलेल्या ज्या कल्पना आहेत, संकेत आहेत, शब्द आहेत, प्रतिमा आहेत, या सगळ्यांवर पूर्वकवींचा किंवा समकालीन कवींचा फार विलक्षण असा प्रभाव आपल्याला जाणवतो. म्हणजे एका परीनं ही थोडीशी अनुकरणजीवी आणि आत्मवंचना करणारी कविता आहे असं म्हणता येईल. बर्डेकरांनी वाङ्मयीन महात्मता हा निबंध जेव्हा लिहिला तेव्हा तरुण कवी आत्मवंचना कशी करतात याचं फार चांगलं उदाहरण दिलेलं आहे. की हे कवी कसे असतात, अगदी तरुण नुकतीच कविता लिहायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा, की त्या काळातल्या प्रमुख कवींनी
जे प्रेमाचे जे काही विशिष्ट संकेत निर्माण केलेले असतात ते हे कवी उसने घेतात. आणि उसने घेतल्यानंतर आपल्या प्रेमीभूत जे काही विषय असतात त्या विषयाविषयी शारीरिक किंवा मानसिक आकर्षणाच्या तीव्रतेनं लिहायलाही काही प्रवृत्त होत नाही, तर तारुण्यातल्या शारीरिक फरकामुळे प्रवृत्त होतात आणि उच्चारसुलभ प्रेमसूचक संकेताची पोपटपंची करतात. थोडंसं त्याचं प्रत्यंतर आपल्याला या कवितेमधून येतं. मर्ढेकरांनी पुढं असं म्हटलेलं आहे की सुंदर तरुणीच्या स्मितवदनाची सुई या तरुणाच्या हृदय रेकॉर्डला लागली की आपोआपच गोड सान्निध्य, हुरहुर, चुंबन, भोळी भावना इत्यादी शब्दांनी भरलेलं ग्रामोफोन संगीत सुरू होऊन जातं. आता रामायणाची कातरवेळ या कवितेतली कविता अगदी असं ग्रामोफोन संगीत आहे असं मला म्हणायचं नाही आहे, त्यातलं सत्व आहेच त्यांच्या ठिकाणी, पण असं म्हणता येईल की प्रखर स्वानुभूतीवर कमी आणि समकालीन जी काही भावजीवी परंपरा आहे त्यांच्या काव्यसंकेतावर ती अधिक पोचली गेलेली आहे. हा त्यांचा पहिला टप्पा आहे. आणि म्हणूनच या कातरवेळ कविता संग्रहाला पुशी रेग्यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. एक 2-3 पानांचीच प्रस्तावना आहे, पण त्यांनी जी त्यांच्या मर्यादा दाखवून दिलेल्या आहेत आणि त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा की यात जे दर्शन होतं ते हळव्या प्रीतीचं, ही निसर्गाच्या रंगरेषांवर क्वचित लहरींवर पोचलेली आहे. तिच्यात भावुकपणा जाणवतो. परंतु हे लक्षात घेण्यासारखं वाक्य आहे पुशीरेग्यांचं. पुशीरेगे जरा चिमटे घेण्यात. परंतु ती बिलवरांची किणकिण आणि कुंतलाची भुरभुर यांच्या फारशी पलीकडे जात नाही. गाढ मिठीचं तर तिला वावडंच आहे. अधूनमधून कुठली तरी वेदना किंवा व्यथा तिला घाबरी करते, पण तीही अशी उत्कट नाही की जिच्यामुळे तिचं जीवन उमळून पडलं आहे. ज्या मर्यादांच्या कक्षेत ती वावरते त्या तिला जाचक झाल्या आहेत असे देखील भासत नाही. म्हणजे मर्यादावर मर्यादा सगळ्या पुशीरेग्यांनी दाखवल्या. आणि शेवटचं वाक्य मासलेबाईक लिहिलेलं आहे. ते वाक्य असं आहे की या कवितांचे मुख्य यश या मर्यादशीलतेतच आहे. तर इतक्या मर्यादा दाखवायच्या आणि मुख्य यश या मर्यादशीलतेत आहे असं म्हणायचं. म्हणजे मला शंका आहे की पुशीरेग्यांना मुख्य यश म्हणायचं होतं का मुख्य अपयश म्हणायचं होतं. ज्याचं कारण आपण पुशीरेग्यांना मर्यादशील कवी म्हणून काही ओळखत नाही. मराठी काव्यातला सगळ्यात अमर्यादा पुरुषोत्तम कवी जर कोणता असेल तर तो पुशीरेगे आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून या मर्यादांचं शेवटी त्यांनी जे काही कौतुक केलेलं आहे ते फारसं लक्षात घेण्यासारखं नाही आहे. पण रामायणींना त्या काळी पुशीरेग्यांचं मात्र फार आकर्षण होतं. त्याच्या काही प्रकाशनाचे अधिकार वगैरे देखील त्या संग्रहात त्यांनी पुशीरेग्यांना देऊन टाकलेले आहेत. पण रेग्यांपासून रामायणींनी खरोखरच काय स्वीकारलं याचा जर आपण विचार केला तर आपल्या हाती काही फारसं लागत नाही. आणि मुळातच एखाद्या व्यक्तिमत्वाचा स्वरूप किंवा एखाद्याचा पिंड दुसऱ्या कवीपासून जर वेगळा असेल आणि तो कवी आवडत जरी असेल तरी स्वतःच्या कवितेमध्ये तो त्याचं काही फारसं आणू शकत नाही. आणि म्हणून रामायणींच्या कवितेमध्ये रेग्यांचं फारसं काही उतरलेलं आपल्याला दिसत नाही. ते अनुकरण करतात. त्यांची एक कविता आहे पुशीरेग्यांच्या स्टाईलमध्ये लिहिलेली. पहा ते काय म्हणतात. मी नाही तिला पाहिले परी दारावरूनही तिच्या एकदा सहज सहलता हा खासच रेग्यांच्या स्टाईलमधला. दरवळला केवडा गुणगुणले बिलवर गुज गोडसे आणि लहरली वाऱ्यावरती लकेर मंजूळ जी परिसुनी औचित धुंद काहीसे अनुभवले अंतरी अन क्षणभर माझी मलाच नकळत स्थिरावली पाऊले मी नाही तिला पाहिले. काही पाहण्याची गरज नाही. गडकऱ्यांनी म्हटलंच आहे डोळे भेट दुरून भाव अथवा आशाही त्याला पुरे. इतक्या आशेवर हा कवी निदान या कविता संग्रहामध्ये जगतो आहे असं आपल्या लक्षात येतं. पण फार काळ रामायणी त्या
इतरांच्या अनुकरणामध्ये रमलेले आपल्याला दिसत नाही. रामायणींना आपला खरा जो सूर जो गवसला आहे ना, तो त्यांच्या दुसऱ्याच कविता संग्रहामध्ये गवसला. जेव्हापासून त्यांनी आभाळ वाटामधली कविता लिहायला सुरुवात केली किंवा पालांडमधली कविता जी ती प्रकाशित होण्याच्या आधी सत्यकथेमध्ये प्रकाशित झालेली पुष्कळदा आपल्याला दिसते, हा त्यांच्या कवितेचा दुसरा टप्पा आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये रामायणींच्या कवितेचं विकसन झालेलं आहे. हे दोन्ही संग्रह मौजेंनी प्रकाशित केलेले आहेत. अर्थात मौजेंनी प्रकाशित केल्याबरोबर काहीतरी भागवतांचा वरद त्याच्यामध्ये असतोच. मौजेच्या टांगसाळीत एकदा गेल्यानंतर कवितेचं रूप तसंही बदलतं. आणि तो काळच असा होता की कवी पुष्कळदा असं म्हणत असत की याच्यामध्ये भागवतांचं किती आणि माझं किती हे काही सांगता येणार नाही, अशी विनम्र कबुली तेव्हा कवी किंवा इतर लेखक देत असत. तो सगळा काळ आहे. पण असं म्हणता येईल की मौज मुद्रणाचे जे खिळे आहेत ते रामायणींना चांगले मानवले आहेत, यात काही शंका नाही. त्यांच्या कवितेचा सगळा पोत आहे तो या कालखंडापासून अगदी बदलून गेलेला आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की रामायणींच्या अनुभूती घटकांचे जाणीवांचे घटक जे आहेत ते मात्र स्थिर आहेत. त्याच्यामध्ये खूप अशी काही स्थित्यंतरं आपल्याला दिसत नाही. त्याच्यामध्ये एक प्रकारची जबरदस्त अशी वेदनेची ठसठस आहे, एक दाबून ठेवलेला हुंदका ज्याला आपल्याला म्हणता येईल असा कायम त्या सगळ्या कवितेमध्ये आपल्याला दिसतो. त्यांनी म्हटलंच आहे पहा की रुजू आले खोल वैशाखाचे बीज आषाढ क्षितिज वाकलेले वेदनेची वीज उरी जोजवावी आसवांची ओवी अनुभवावी. हे जे सगळं दुःख आहे, दुःख, निराशा, अश्रू, काळोख यांचे उल्लेख सातत्याने त्यांच्या कवितेमध्ये येतात. त्यांची कविता सातत्यानं मृत्यूचा वेध देखील घेताना आपल्याला दिसते. काळोख आणि रात्रीची वर्णनं त्यांच्या कवितेमध्ये फार जास्त प्रमाणात आहे. असं म्हणता येईल की या डोहो काळीम्यानं, मी डोहो काळीमा जर अवतरणात ठेवतो की त्यांची कविता सगळी झाकळून टाकली आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. म्हणजे दुःख प्रगटावं पण त्याच्या आधिकरणाचं नेमकं ज्ञान होऊ नये अशी जी काही अवस्था असते कवीच्या मनाची ती या सगळ्या कवितेमध्ये दिसते. त्यांच्या कवितेचं आशयाच्या दृष्टीने जर आपण असं म्हणू किंवा रूपाच्या दृष्टीने निसर्ग कविता हा त्यांचा असा स्वतंत्र भाग आहे असं मला वाटतं. आणि त्या निसर्ग कवितेचे देखील सोयीकरता दोन भाग आपल्याला करता येणं शक्य आहे. प्रत्यक्षात तसं कोणताही कवी लिहित नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. ती एका भागातली जी निसर्ग कविता आहे ती अबोध अशा त्यांच्या दुःखाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसते आणि त्याच्यामध्ये अज्ञेयाची गूढ अशी जी स्पंदनं आहेत ती देखील त्या निसर्ग कवितेमध्ये जाणवतात. आणि दुसऱ्या भागात ज्याचं वर्गीकरण आपल्याला करता येईल त्याला आपण शुद्ध निसर्ग कविता असं देखील म्हणू शकतो. ही आकाशधुंद अशा मनानं निसर्गाची कितीतरी सुंदर चित्र रामायणींनी रेखाटलेली आहेत. मंगेश काळेने सांगितलं ते चित्रांशी संबंध असल्यामुळे. आणि ते बरोबरच आहे की त्यांचा चित्रफलक जो आहे तो फार मोठा असा विशाल नाही. एका कुंचलाच्या फटकाऱ्याने चित्र काढावं तशी शब्दांच्या साहाय्याने चित्र काढण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहेत. तपशिलाचे खूप सारे रंग ते भरत नाही, एक 2-4 तपशिलांमध्येच देखील फार सुरेख कवितेचं चित्र ते निर्माण करतात. त्यांच्या ठिकाणी सदानंद रेग्यांसारखा कल्पना विलास देखील नाही. एखादीच कल्पना असावी ती नेमकेपणानं व्यक्त करण्यामध्ये त्यांच्या निसर्ग कवितेचं सगळं सारसर्वस्व आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. समकालीन जी सगळी निसर्ग कविता आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यातही निसर्गातील वस्तुजाताचा क्रम लावणं, निसर्गाबद्दल विशिष्ट दृष्टिकोन बाळगणं असा प्रकार फारसा त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला दिसत नाही. त्यांच्या निसर्ग कवितेतला जो तपशील आहे तो सामान्यतः सारखा असतो. ते धुके, पुनव, अमा, चैत्र वैशाखाच्या झळा, ग्रीष्मगर्भ, अनुताप, श्रावणसरी, माघमोगळे, क्षितिज असा निसर्ग तपशील त्यांच्या कवितेमध्ये वारंवार अवतरताना आपल्याला दिसतो. त्यांच्याकडे स्पेसिफिक वेगळी अशी रंगदृष्टी आहे आणि म्हणून रंगबहळ अशी निसर्गचित्र त्यांनी
पुष्कळच रेखाटलेली आहेत. मग त्याच्यामध्ये विटकरी सांज असो, श्रावण पिवळे हसू असो, सावळी नशा असो, नभाचे निळे असे नवल असो, असं रंगासक्त वर्णन त्यांच्या कवितेमध्ये सातत्यानं येत असतं. हिरवे हिरवे मळे मनाचे हिरवा पक्षी उडे, हिरवे हिरवे नेसून काही नजर नभाला भिडे, हिरवळलेली शेज मदालस स्पर्श सुखाचा सडा, भोवळलेले गात्रन मुखात श्रावण निळा. तर बोरकरांच्या रंगासक्तीचा धागा रामाणींनी आपल्या परीनं चांगल्या रीतीनं विकसित केला आहे असं आपल्याला दिसतं. आणि शब्द योजनेच्या संदर्भात देखील रामाणी अत्यंत जागरूक असे कवी आहेत. पालाण या कविता संग्रहाच्या सुरुवातीला रामाणींनी मलारमेचं सुप्रसिद्ध वचन उद्धृत केलेलं आहे. माय डिअर डेगास, वन डज नॉट मेक पोएट्री विथ आयडियाज बट विथ वर्ड्स. तर ती जाणीव त्यांच्या स्वतःमध्ये देखील उतरलेली आहे असं आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच नाजूक अशी शब्दकळा हे या कवितेचं दर्शनी वैशिष्ट्य आहे. ते त्यांनी आपल्या संपूर्ण कवितेमध्ये आणि प्रदीर्घ लेखन कालामध्ये फारच चांगलं विकसित केलेलं आहे. म्हणजे असं म्हणता येणं शक्य आहे की त्यांची अभिव्यक्तीची जी पद्धत आहे ती थोडीशी सदानंद रेग्यांची अक्षरवेलमधली जी कविता आहे त्याच्याशी आणि आरती प्रभूंच्या जोगियामधल्या कवितेशी जुळणारी आहे. पण हे जे साम्य आहे ते साम्य आपल्याला फार काही ताणता येणार नाही. ते कवी दुर्बोधतेच्या वाटेने फार पुढे गेलेले आहेत. रामाणींची कविता मात्र दुर्बोध नाही आहे. म्हणजे पर्याप्त दुर्बोधता सगळ्याच कवींमध्ये आवश्यक असते असं मंगेश काळ्यांनी सांगितलेलं आहे. आणि मी त्याच्यावर विश्वास करतो, कारण मला आवडणारे जे सगळे कवी आहेत ते बऱ्यापैकी दुर्बोध आहेत. मग ते मर्ढेकर असो, गालिब असो, ग्रेस असो, अतिशय दुर्बोध लिहिणारे आहेत. मर्ढेकरांच्या संदर्भात भागवतानेच एक किस्सा सांगितलेला आहे की एकदा ते मर्ढेकरांना एका कवितेचा अर्थ विचारायला गेले. मर्ढेकरांनी त्या कवितेचा अर्थ तर सांगितला नाही. ते असं म्हणाले, देन धिस पोएम डज नॉट एक्झिस्ट फॉर यू. तर काही अर्थ सांगणाऱ्यांपैकी मर्ढेकर नव्हते. आणि ग्रेसनी तर स्वच्छ कबुलीच दिलेली आहे की माझी कविता दुर्बोधतेची बेसरबिंदी घालून जन्मास आलेली आहे. कर्णाला जशी कवचकुंडलं होती तशी बेसरबिंदी दुर्बोधतेची माझ्या कवितेनं सांगितलेली आहे. संगमरवरात स्वप्न दडवून ठेवण्याचा शापच आहे मला, असं ग्रेस म्हणतात. तसा शाप काही रामाणींना नाही आहे. तशी आपली स्वप्न त्यांनी संगमरवरात काही अगदी दडवून ठेवलेली नाही आहेत. पण कर्व ज्याला म्हणतो आपण कवितेमध्ये तो पाहिजे, नाही तर फ्लॅट होऊन जाते कविता. स्ट्रेट इज द लाईन ऑफ ड्युटी असं म्हणतात आणि कर्व इज द लाईन ऑफ ब्युटी. तर ती ब्युटी निर्माण होण्याकरता त्यांच्या कवितेमध्ये पर्याप्त अशी दुर्बोधता आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पण एक म्हणता येईल की आरती प्रभूंमध्ये म्हणा किंवा सदानंद रेग्यांमध्ये म्हणा, जे कलात्मक धाडस आहे ते कलात्मक धाडस मात्र रामाणींच्या व्यक्तिमत्वामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे जो अधिक विकास कवीनं साधायचा असतो तो फारसा त्यांना साधता आला नाही. आणि प्रयोगशीलतेच्या नादामध्ये सदानंद रेगे जसे आपटतात तसं आपटण्याचंही भाग्य रामाणींना काही लाभलेलं नाही आहे. आभाळवाटा आणि पालाण या दोन संग्रहातल्या त्यांच्या कवितेचं स्वरूप जे आहे ते बरंचसं स्थिर आहे. पण पुढे मात्र शेवटचे जे दोन संग्रह आहेत त्याच्यामध्ये आणखी त्यांच्या कवितेचा विकास झाला आहे असं मला वाटतं. हा त्यांच्या कवितेचा तिसरा आणि शेवटचा टप्पा आहे. दर्पणीचे दीप आणि गर्भागार हे दोनही कविता संग्रह मला अतिशय आवडतात. आणि त्यातही वृत्तछंदातल्या कवितांपेक्षा त्यांची मुक्तछंदातली जी कविता आहे ती कविता मला अधिक भावते. याचं कारण असं आहे की वृत्तछंदातली कविता जेव्हा जेव्हा रामाणी लिहितात, वृत्तछंदाचा जेव्हा जेव्हा ते आश्रय घेतात, तेव्हा आरती प्रभू किंवा ग्रेस या कवींची कविता त्यांचा ताबा घेते की काय असं मला वाटतं. जुना पेच नव्या स्वरूपात मग उभा राहतो आणि आपल्याला रामाणींची कविता दिसत नाही. ती वाचता वाचता आपल्याला एकदम ग्रेसची किंवा आरती प्रभूंची आठवण होते. मी फक्त 4 ओळी तुम्हाला वाचून दाखवतो आणि माझं भाषण संपवतो की जुना पेच नव्या स्वरूपात कसा उभा राहतो.
एका दिवंगत कवयित्रीसाठी ही कविता आहे. त्या कवितेतल्या ओळी पहा. तुझा कोवळा अस्तमी पाहिलेला, तुझ्या मृत्यूचा जन्मही देखणा, मला दुःख नसतून निर्धास्त गेले, तुझे शब्द दारात माझ्या पुन्हा. आणि शिशिर बहळ या कवितेतल्या ओळी पहा. शिशिर बहर येथे व्यर्थ डोळ्यात पाणी, फुलून कळून आले आतले विश्वराणी, लहर नसनसांची वाहते शुभ्रधारा, निबिड तमतळाशी गूढ आरक्त गाणी. आता ह्या कविता ऐकल्याबरोबरच आपल्या लक्षात येतं की ही डिक्शन, ही शैली जी आहे ही कोणाची आहे. आणि मग त्या कवितेबद्दल वैरस्य एक प्रकारचं निर्माण होतं. आणि म्हणून या टप्प्यावरची जी मुक्तछंदातली कविता आहे, मुक्त शैलीतली जी कविता आहे ती अत्यंत भावणारी आहे. आणि मला कुठेतरी असं वाटतं की एखाद्या कवीला त्याच्या प्रदीर्घ अशा काव्यलेखनामध्ये जे काही श्रेय संपादन करायचं असतं, जे काही श्रेय हरपलेलं श्रेय असं आपण म्हणून ते काही साधायचं असतं, ते या शेवटच्या टप्प्यातल्या मुक्तछंदातल्या किंवा मुक्त शैलीतल्या कवितेमध्ये रामाणींनं साधलेलं आहे. आणि ती कविता अतिशय भावणारी आहे. धन्यवाद.